सखी सावली काव्यांजली। या त्रासावर एक उपाय आहे। तिने उद्यापासून घराबाहेर पाऊल टाकायचं नाही। सुनंदा कसला वेडेपणा लावलाय का तू? उगाच वडाचं तेल वांग्यावर काढू नकोस, समजतं का तुला? हे बघा, तुम्ही मध्ये बोलू नका। मी बोलणार। तू तिला नजर कैदेत ठेवून तिच्यावर अन्याय करतेस। नितीनच्या वागण्याची शिक्षा हिला का? हे बघा, ही शिक्षा नाहीये, हिच्या कर्माची फळ आहेत ती। तिने ही जे काही थेर केलेत ना, त्याचे हेच परिणाम होणार। काकू प्लीज असं नको करू ना। मला अशी घरात बसून राहायची शिक्षा नको देऊ। मला दुकानात जाऊ दे, माझ्याशिवाय तिथे काम नीट नाही होणार। का शिवा नाहीये? तो बघेल ना तिथलं, अधूनमधून मी जाईन, हे जातील, पण तू घराबाहेर पाऊल टाकायचं नाही। अगं हिला घरात बसून काय साध्य करणार आहेस तू? सगळा दोष त्या नितीनचा आहे, तिचा नाही, हे तरी मान्य करणारच ना तू? अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी। ही जर घराबाहेर गेलीच नाही तर नितीन त्रास कसा देईल? आणि तुम्हीच म्हणता की नाही, ही आपली पुतणी आहे, हिला आपण सांभाळायला हवं। मग त्यासाठी एक पाऊल मागे घेतलं तर काय हरकत आहे? नक्की काय आहे ग तुझ्या डोक्यात? मॉम मॉम प्लीज काम डाऊन, शांत हो। आणि जे काही झालंय ना, तू प्लीज त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। त्रास होणार, नीट त्रास होणार मला। कोणत्या मेंटॅलिटीची माणसं आहेत ही, बघितलंस ना तू? किती आणि काय काय बडबड करत होती प्रीतमची मावशी। अगं बोलू दे ना, आपणही त्यांना स्ट्रॉंग रिप्लाय दिलाय ना, मग तू काय इतकं टेन्शन घेतेयस मम्मा? एवढं झालं तरी त्यांचा ऍटिट्यूड कमी नव्हता। वाटतील ते बोलत होत्या, आपली लायकी काढत होत्या, आपली लेवल तरी मॅच करू शकतात का त्या? कशाच्या जोरावर ग एवढी बडबड? ठीक आहे, प्रीतम सेलिब्रिटी आहे, पण आत्ता पॉप्युलर झालाय तो, जस्ट पैसा आलाय त्यांच्याकडे। कुठेतरी कुणीतरी आत्ता या लोकांना ओळखायला लागले, तरी किती आणि कशी बडबड करत होती त्याची मावशी। मम्मा गेलीये ती आता, जस्ट इग्नोर। आणि त्यांच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे आपल्याला? असं नाही ग, ही अनसोफिस्टिकेटेड माणसं मला पहिल्यापासूनच आवडत नाही। आणि तुलाही ह्याच घरातला मुलगा का आवडला? दुसरं कोणी सापडलं नाही का प्रेमात पडायला? मॉम कम ऑन यार, आता तू मला ब्लेम करू नकोस। मॉम तुला सांगते, प्रीतमचं सोशल आणि फायनान्शियल स्टेटस मला मॅटर करतच नाहीये। तो नॉर्मल किंवा कॉमन मॅन जरी असता ना, तरी मी त्याच्याशीच लग्न केलं असतं। तो खूप वेगळा आहे अँड ही लव्स मी अ लॉट। त्याच्यासारखं प्रेम माझ्यावर कधीच कोणीच करू शकत नाही। मग त्याची मेंटॅलिटी सुद्धा खूप वेगळी आहे, त्याच्या घरच्यांसारखी अजिबात नाहीये, आणि म्हणूनच मला तो आवडतो। सोड ना, बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला? पण ही बाकीची लोक मध्येच येऊन नाक खुपसतायत, आपल्याच घरी येऊन आपलाच इन्सल्ट करतात। मी हे टॉलरेट करणार नाही। सापाच्या शेपटीवर पाय दिला तर साप डसल्याशिवाय राहत नाही, हे कळलंच पाहिजे प्रीतमच्या मावशीला। मॉम एक्झॅक्टली तू काय करणार आहेस? आशू, ताईला फोन कर, मला ताबडतोब बोलायचंय। काकू प्लीज अक्काईला काही सांगू नको, तिला टेन्शन येईल। प्लीज गप्प बस ग। आशू फोन कर। अगं हो, हे बघ तेच करते। दे आणि ते। हॅलो आई, बरं झालं फोन केलास। अगं लाडू कुठे आहे? मी कधीपासून तिला फोन करतेय, ती फोनच उचलत नाहीये। आहे ते घरीच आहे।
घरी? आणि यापुढे ती घरीच राहणार आहे. हे बघ, मला तिच्याविषयी तुझ्याशी बोलायचं. मी आत्ता तुझ्या घरी येते. आत्ता? आई अगं, एवढ्या तातडीने बोलण्यासारखं काय झालंय? तुझ्या लाडक्या लाडूच्या आयुष्याबद्दल महत्वाचा निर्णय घेतलाय मी. आई, कसला निर्णय घेतलायस तू? ते सगळं मी तुला तिथं येऊन सांगते, समजलं? आई, सुनंदा, अगं थांब. अगं तुझ्या मनात काय ते कळू दे. अगं थांब ना. मॉम, ऐक ना, आता यावेळी कुठे चालली आहेस? प्रीतमच्या घरी चाललीये. प्रीतमच्या घरी? अगं पण का? कशासाठी? मॉम प्लीज, आता तू तिथे जाऊन आहे ना मीनाक्षी आंटींबद्दल सगळं सांगत बसू नकोस. तुला माहिती आहे ना, कालही जेव्हा आपण जाब विचारायला गेलो, मधुरा आंटींना ते अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्या खूप अपसेट आहेत त्यामुळे. आणि जर तू आता तिथे जाऊन मधुरा आंटींना मीनाक्षी आंटीबद्दल सांगितलं ना, तर त्या एकही शब्द ऐकून घेणार नाहीत मम्मा. अगं पण मी त्यांच्या बहिणीबद्दल काही सांगणारच नाहीये. थँक गॉड. मग तू का चालली आहेस तिकडे? निक्स, अगं मी तिथे जाऊन काही सांगण्याच्या आधीच मीनाक्षी त्यांनी सगळं सांगून झालेलं असेल, अगदी तिखट मीठ लावून. तुझी आणि माझी बदनामी भरपूर करून झालेली असेल. मधुराताई त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरनं लग्नही मोडू शकतात. काही भरोसा नाहीये त्यांचा. मॉम, असं जर झालं तर मग काय करायचं आपण? आणि हे लग्न मोडलं तर मॉम, मी नाही राहू शकत प्रीतम शिवाय. मी जगूच शकत नाही त्याच्याशिवाय. आणि हे जर लग्न मोडलं ना मॉम तर निक्स, हो, डोंट पॅनिक. त्यांना लग्न मोडायचंही असेल, पण मी लग्न मोडू देईल तेव्हा ना. अगं मॉम आहे मी तुझी, तुझ्यासाठी काहीही करू शकते. खरंच मॉम? येस. सिच्युएशन कशी हँडल करायची याचा विचारही केलाय मी. म्हणजे मॉम, तू काय ठरवलंयस एक्झॅक्टली? प्रीतमच्या घरी जाऊन तू काय बोलणार आहेस? प्लीज मला सांगशील का? मला खूप टेन्शन येतं अगं. आईच्या मनात काय आलं असेल? अचानक फोन केला आणि येते म्हणाली. लाडूबद्दल काय ठरवलं असेल यांनी? आहे ती घरीच आहे आणि यापुढे ती घरीच राहणार आहे. हे बघ, मला तिच्याविषयी तुझ्याशी बोलायचं. मी आत्ता तुझ्या घरी येते. तुझ्या लाडक्या लाडूच्या आयुष्याबद्दल महत्वाचा निर्णय घेतलाय मी. काकू अचानक अक्काशी बोलायला निघून गेली. माझ्याबद्दल निर्णय घेतलाय असं काहीतरी म्हणत होती. नक्की काय ठरवलं असेल तिने? काय बोलायचं असेल तिला अक्काईशी? एकतर आधीच अक्काईला तिचे त्रास कमी नाहीयेत आणि त्यात माझं टेन्शन. काकू तरी अशी का करते? काव्या, आई, आई अगं काय झालं? तू हो 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 सांगते. आत्ताच आले, जरा श्वास तरी घेऊ दे.
मीनाक्षीताई? त्या कामासाठी बाहेर गेलेत का ग? अगं मन मोकळेपणाने बोलता येईल तुझ्याशी. आई, सासूबाईंसमोर बोलता येणार नाही असं काही बोलायचं का तुला? आणि तू मगाशी फोनवर काय म्हणत होतीस? लाडू बद्दल निर्णय वगैरे कसला निर्णय? सगळं सांगते. आधी तू चल बघू माझ्या बरोबर. तुझ्या बरोबर? कुठे? नितीनच्या घरी. थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही. तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी, पण तुम्हाला सगळ्यांना ना माज आहे, माज. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जो रस्ता येतो ना, तो सुद्धा माझ्या आलिशान गाडीच्या लायकीचा नाहीये. नितीन म्हणजे नितीन भारद्वाज? आई अगं, ज्यांनी आपल्याला फसवलं, आपल्या लाडूला इतका त्रास दिला त्याच्या घरी? हे बघ, खरं तर आपण त्याचं तोंड सुद्धा बघायला नकोय. आणि तू त्याच्याकडे जायला सांगतेस कशासाठी? काव्या अगं असं काय करतेस तू? काय मी काय, आपण अंजलीच्या भल्याचा विचार करतोय की नाही? मग त्यासाठी थोडं नमतं घ्यायला काय हरकत आहे? हे बघ, हे सगळं आपण नंतर बोलू. तू आत्ता आधी माझ्या बरोबर चल. नितीनच्या घरी जाऊ आणि या दोघांचं लग्न ठरवू आजच्या आज. अरे आंटी, तुम्ही या ना प्लीज, आत्या ना. आंटी, हे सगळं काय? असू दे. बरं, मधुरताई आहेत का घरात? मला त्यांच्याशी बोलायचंय. बोलवतोस का प्लीज? नाही आंटी, ऍक्च्युली आई बाहेर गेली आहे. मग मी फोन करून त्यांना कळवतो. नाही आंटी, ऍक्च्युली फोन लागत नाही, कुठेतरी बिझी असेल. एनिवे आंटी, काही महत्वाचं असेल तर तुम्ही मला पण सांगू शकता. नाही, अशा गोष्टी मोठ्यांच्या समोरच बोलायला हवेत. बर. नमस्कार वंदना. नमस्कार. तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच आली? प्रीतम, मधुरताई नसल्या तरी तुझे डॅड आहेत की? काही विशेष म्हणजे काही महत्वाचं बोलायचं होतं का? हो, त्यासाठीच अर्जंटली घरी आले ना. रवी, अहो, याची काही आवश्यकता नव्हती. उगाच तुम्ही. अहो असू देव, चांगली बातमी द्यायची म्हणजे शुभशकून म्हणून काहीतरी आणायला नको का? कसली ही चांगली बातमी? हो ना, मलाही कळली नाही. कसं आहे, आता आमच्या मनातल्या सगळ्या शंकाच मिटल्या, त्यामुळे काही अडचणी नाही. साखरपुड्यासाठी मुहूर्त शोधते असं म्हणाले होते ना मी. उद्याच चांगला मुहूर्त आहे. उद्याच आपण ह्या दोघांचा साखरपुडा करूया, म्हणजे सगळे कामं मार्गी लागतील. मार्गी लागेल असा चुकीचा निर्णय घेऊन सगळं कसं मार्गी लागेल आई? अगं काय हरकत आहे? आणि मुळात मला एक कळत नाही, तू विरोध का करतेस? मला हे मान्यच नाहीये. मी लाडूचं त्या नितीनशी उभ्या जन्मात लग्न लावून देणार नाही. आणि हे सगळं मला मान्य होईल असं वाटलंच कसं तुला? ह्या सगळ्यासाठी इतक्या घाईघाईत आलीस का माझ्याकडे? अंजलीच्या काळजीपोटी आले मी इथे. अगं तिचं जर का त्या नितीनशी लग्न झालं ना, तर हे रोजचे तमाशा बंद होतील. काव्या, अगं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो, माहिती आहे ना तुला? हो माहितीये, पण म्हणून हे असं? ए बाई, तू आता बास कर. एक तर ते व्हिडिओ प्रकरण, त्याच्यामुळे मला लोकांची इतकी बोलणी टोमणे ऐकावे लागतात. तुला काय ऐकून घ्यावं लागलं ग? कुणी काय नाही ऐकवलं ते विचार. शेजारी पाजारी, येणारे जाणारे, आपले नातेवाईक सगळे विचारतायत, अंजली आणि नितीनचं काय प्रकरण सुरू आहे? प्रकरण? हो प्रकरण. काव्या,
बाळा ग, मारणाऱ्याचा आपण हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही आवरू शकत. किती लोकांना जाऊन सांगणार आहोत अंजली आणि नितीनचं तसं काहीच नाहीये म्हणून. म्हणून हा उपाय शोधलास तू? हाच उपाय योग्य आहे, समजलं? अगं तो व्हिडिओ गावभर झालाय. अशाने अंजलीला स्थळ येईल, मग तुझी बहीण बिन लग्नाची राहिलेली चालणार आहे तुला? आई, मुळात ही वेळ येणारच नाहीये, कारण आईंनी तिच्यासाठी आधी स्थळ बघून ठेवलंय अगं. आणि आईने स्वतः सांगितले म्हटल्यावर स्थळ चांगलंच असणार. मान्य, तुझ्या सासूबाईंनी स्थळ पाहिलं, मान्य. हा व्हिडिओ त्यांनी पाहिला तर? अहो वंदनाताई, काय बोलताय तुम्ही? उद्या साखरपुडा, अहो ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? अहो ठरवलं तर 1 दिवसात तयारी होऊ शकते. आमच्याकडनं सगळी अरेंजमेंट होईल. आंटी, प्रश्न अरेंजमेंटचा नाहीये, पण अचानक कसं सगळं? हे बघा, तुम्ही मला काही समजवू नका. आम्ही आता थांबू नाही शकत. माझा डिसिजन झालाय. साखरपुडा उद्या म्हणजे उद्याच होईल. मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढी घाई कशा करताय? ना, आणि आई इथे नाहीये. ती गुरुजींशी बोलून साखरपुडा कधी करायचा ते कळवणार होती, हो ना? हां, मी पण आमच्या गुरुजींशी बोलूनच ठरवलंय. गुरुजींनी उद्याचाच मुहूर्त चांगला सांगितलाय. तुमचे गुरुजी काही वेगळं सांगणार आहेत का? ती असं काय करताय? अहो इतका मोठा इव्हेंट आहे, असं घाईने एका दिवसात ठरवतात? प्रीतम, आमच्याकडे सगळे रिलेटिव्ह विचारतायत साखरपुडा कधी, लग्न कधी. अरे सगळ्यांना उत्सुकता आहे तुमच्या लग्नाची. अहो वंदनाताई, ती असेलच, पण आपण रिलेटिव्हचं रिक्वेस्ट ठीक आहे, पण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं गैरसमज होत आहे. काल काय झालं बघितलं ना? साखरपुडा आपण पुढे पुढे ढकलत गेलो आणि गोष्टी अजून चिघळल्या तर? प्रीतमचं तुझ्याशी लग्न होणं म्हणजे त्याच्या आयुष्याचं वाटोळं होणं आहे. तुमचं लग्न होणं शक्य नाही. मी ते होऊ देणार नाही. कोणाची नजर लागली तर? अजून सगळं बिघडलं तर? आंटी, असं काही होणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुला कसं सांगू प्रीतम, तुझी मावशीच या लग्नातलं सगळ्यात मोठा अडथळा आहे. निकितानं मला मनाई केली, म्हणून त्याबद्दल मी काहीच बोलत नाही. अगं सगळीकडून कोंडी झाली आहे ग आपली. जर नितीनशी लग्न झालं ना अंजलीचं, तरच यातून सुटका होईल, तरच मानाने जगू आपण. काव्या, अगं अंजलीला लहानपणापासून फुलासारखं जपलंयस तू. तिच्या आई वडिलांना वचन दिलं होतंस, आठवतंय ना? मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्कल होईन, हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. वचन पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतेस तू, हे पाहते मी, आणि मी त्यात तुला मदत करते, एवढंच. अगं अंजली आणि नितीनचं लग्न झालं ना तर सगळं छान होईल, आयुष्य सुखाचं होईल तिचं. आई अगं कसं सुखाचं होणार आहे? मवाली आहे तो, वाईट माणूस आहे. हे असे व्हिडिओ व्हायरल करून, नाटकं करून ब्लॅकमेल करतोय आपल्याला. आपण लाडूचं लग्न त्याच्याशी करून त्याला तयार व्हावं म्हणून डाव रचलाय त्यांनी, आणि तू नेमकी फसलीस त्याला. अगं आपल्या लाडूला त्याच्या तावडीत देऊन तिचं आयुष्य वाया घालवायचंय का? अगं नाही वाया जाणार. ऐक तू. बस आई, लाडूचं त्या नितीन बरोबर लग्न होणार नाही, मी ते होऊ देणार नाही. हो, काय करणार आहेस तू? काही मार्ग आहे तुझ्याकडे? उपाय शोधलायस काही? बोल ना, उपाय शोधलायस का काही? ते बघेन मी. इथून पुढे काय करायचं ते मीच करेन. माझ्याशी आंटी, आणि तुम्ही
असा निगेटिव्ह विचार का करताय? हा निगेटिव्ह थॉट्स येण्यासारख्याच गोष्टी घडतायत ना. म्हणजे का विसरलास? काल तुम्हाला एक माणूस भेटला होता. त्यांनी तुमचं भविष्य काय सांगितलं आठवतंय ना तुला? तुमच्या दोघांचं लग्न शक्य नाहीये. अहो, प्रीतम काय म्हणताय? नाही डॅड, ऍक्च्युली तो विषय तिथेच मिटला होता. विषय संपला नाहीये. निकिताने त्या सगळ्या गोष्टी काल ऐकल्यापासून अपसेट आहे. माझी मुलगी आहे ती, मला तिची काळजी वाटते. ती अजूनही तोच विचार करते आणि ती उगाच टेन्शन घेते त्या माणसाचं. आता घेतलंय तिने टेन्शन, काय करणार? या सगळ्या गोष्टींचा माझ्या मुलीवर निगेटिव्ह परिणाम होतो, त्रास होतोय तिला. एक आई म्हणून मला ते बघवत नाही. हे बघा, आपण आता सगळेच जण तयार आहोत, तर कशासाठी उशीर करायचा? उद्याच्या उद्या साखरपुडा करून हे लग्न मला फिक्स करायचंय. आंटी, मला अजूनही असं वाटतंय की तुम्ही मधुराताईंशी बोलून घ्या आणि मला कळवा. येते. आणि प्रीतम, तुझं निकितावर खरंच मनापासून प्रेम असेल तर तू उद्या साखरपुड्याला तयार होशील. आणि नाहीच झालंस तर तू निकिताला कायमचा विसरून जा.